हा काय येते का इकडे आहे की काय ग कांदा खूप आहे हा कांदा मी कांदा कापून देऊ तुला मग तू बनवू ना किती दुसरा हो आहेत का हा? काय गा बापू काय 10 हो येत खायला चव लागते ना कांदा तेवढंच घालायला लागते ना. समजा ना आता कळेल ना कांदा किती डोळ्याला झुंपतोय ते आईला व्हिडिओ बघायला वाटत असं ऐकत तू करून घालते आणि तुला होते मला कांदा चिरा व्हिडिओ बघणाऱ्याला फक्त आनंद घ्यायसाठी व्हिडिओ बघायचा असतो बघा येते का तुम्हाला कोण कांदा चिरताय का काय करताय ते त्याच्या आईला टलपर ठेवलं जातं ना तर पण ठेवलं ना बायकोचं प्रेम करून तर डोळ्यात पाणी येतं. त्या बापरावचं त्या दिवशी प्रेम उठून चाललं बाबा काय तिनं ती बिर्याणी केली तर बरं झालं असतं आपलं काम नव्हतं मला हेल्प चांगला ही पण चिरा दिली बाबा युट्यूबला ती व्हिडिओ टाकतात अनिकेत काय खाणार मला तर वाटते त्या अनिकेतच माझ्यासारखंच हाल असतेला दाखवत फक्त नाही त्या अनिकेतला मग ते कॅमेरा धरायला असतोय परत तेवढं ताट आणून देते हा कशाला अनिकेतला पण चिरायला हवत असेल असाच कांदा काय त्याला कमेंट येते कुंच्या देवाला नावात बोललेले अशा बायको भेटल्या हे ते जीवाला माहिती असेल ते आईला म्हणत असेल टमाटर कसं चिरायला तसंच रोळ्यातनं पाणी आणि नाकातनं पाणी संगत लागले पाडचाल द्यायची नाही ना त्याने तसं इतकं पण अजून आलं नाही बघा ना ते परत खराट करायला लागायचं प्रेम आहे हो माझं आईच्या गावात त्या प्रेमाच्या की बघा तुमचं प्रेम कसं चाललंय बघा माझ्या पण डोळ्यात नाही लागलं मी न चिरतो मग बघा किती प्रेम करताय माझ्यावर कोणी काढलेलं असलं प्रेम होतं मग कोणाला कांदा चिरल्यावर डोळ्यातनं पाण्याला भूक प्रेम असतं कोण असतं काय सिद्ध होतंय का नाही सांगा बया मला आज खरंच त्या अनिकेतची दया आली अहो काय खाणार अहो काय खाणार म्हणून अनिकेत बिचारायला काय खाणार हो ना अहो तीच की अनिकेत काय खाणार अनिकेतला असं लावणार कांदा कापायला कशाच काय माणसासनी वाटते बुवाला बायको बिर्याणी करून घालत्या चांगलं चुंगलं अहो बास की पचायची नाही ती बिर्याणी कांदा मला माणसासनी कुठं माहितीये मला इथं असा कांदा बिंदा चिरायला लावते माझं काम हलकं झालं टलपाराचा फरक पडतोय डोक्यावर टलपार केलं हा होय डोळ्यातून पाणी कमी येते नाकातनं जास्त येते सर्दी झाली त्यात
चिकन काय रे हो होत आलंय जे पण मलाच देणार ना खायला. मधुरा काय वास सुटला खावा अरे वा हा मला खाऊ एक नंबर क्वालिटी झालं. झाल्या मस्त झालं ना मस्त.